नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ट्रॅव्हल विथ नवनाथमध्ये. तर आज आपण जाणार आहोत आमच्या गावाकडे शेतीची सफर करायला. चला तर मग निघूया. आज सकाळी राज्यराणी एक्सप्रेसने भाऊ मुंबईहून आला आहे आणि आम्ही दोघेजण निघालो नांदेडहून गावाकडे. रस्त्याने मस्त एन्जॉय करत निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो गावाकडे. जवळजवळ 55 ते 60 किलोमीटर प्रवास करायचा आहे आम्हाला. गावाकडे पोचल्यानंतर आम्ही लगेच शेताकडे निघालो आहोत. शेताकडे पोहोचलो आहोत. पेरणीनंतर ही आमची पहिलीच वेळ आहे गावाकडे यायची. तर हा माझा आहे लहान भाऊ आणि आज मुंबईहून आलेला आहे. आम्ही दोघेजण मिळून गावाकडे आलो होतो आज शेताकडं. एन्जॉय. तर हे पाहू शकता आमची शेती. शेतामध्ये सोयाबीन आहे आणि खूप छान आलेलं आहे. स्पीकरचा आकडा आहे की आकडा. आणि शेतामध्ये आमच्या एक आखाडा तयार केला आहे आम्ही. आखाडा करायचा आहे आता थोडं हां. प्रोसेसमध्ये आहे. पत्र वगैरे हे आडोसा केलेला आहे. खूप छान आहे. करमतं इथं शेतामध्ये खूप. हिरवीगार आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली ही आमची शेती पाहून आम्ही दोघे भाऊ भारावून गेलो आहोत. शेतीमध्ये पाईपलाईनची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे. आणि गेल्या वर्षी थोडं विहिरीला पाणी कमी होतं म्हणून आम्ही गेल्या वर्षी विहिरीचं काम केलं. तर ते काम करत असताना माझ्या भावाचा पाय मोडला होता. तर 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. आता एकदम टकाटक झालेला आहे. कसं वाटतंय आता? आता आहे बऱ्यापैकी चांगलं आहे. आता चालायला यायला व्यवस्थित. आता चालत आलो शेताकडे. चारीक पडा म्हणजे एकदम मस्त बघल्यावर चांगलं वाटलं. आता टकाटक वाटते. शेती पाहिल्यावर त्याला थोडासा आनंद झाला. त्याच्यामुळे ते दुःख विसरून गेलो आम्ही सध्या. व्यायाम झाला का चांगला? व्यायाम चांगला झाला का? एक नंबर. सगळं करत फिरून चढ उतार उतरून आता सगळं अनुभव येऊन गेला. लई दिवस झाला. हळू नाही पडशील. तर कशी वाटली आमची शेतीची सफर? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.